ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। पंजाबराव डक हे नाव माहीत नाही असा कोणी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही, कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना हवामान व पावसासंदर्भात अचूक अपडेट देणारे पंजाबराव डक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत। मात्र त्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आज आपण जाणून घेणार आहोत। पंजाबराव डक यांनी 2024ची लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून लढवली। विशेष म्हणजे त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाकडून ही निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांना 95,967 मते मिळाली। त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत। विशेष म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे संजय जाधव विरुद्ध महायुतीचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विरोधात थेट सामना होत असतानाच यात वंचित बहुजन आघाडीकडून पंजाबराव डक यांनी देखील निवडणुकीच्या माध्यमातून आपले नशीब आजमावले। परभणी लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव यांना 6,01,343 मते मिळाली, तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना 4,67,282 मते मिळाली। तर हवामान तज्ज्ञ व वंचितचे उमेदवार पंजाबराव डक यांना 95,967 मते मिळाली। या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे संजय जाधव हे निवडून आले। त्यांनी महादेव जानकर यांचा 1,34,061 मतांनी पराभव केला। या निवडणुकीत पंजाबराव डक यांचा देखील पराभव झालेला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।